हॅलो नमस्कार, जय महाराष्ट्र. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये. बरं, आज आपण पुन्हा एक आपली साईट घेऊन आलेलो आहे. ही साईट आपली आहे 2 BHK ची, बाणेर पुण्यामध्ये. बरं, आता माझ्या मागे तुम्ही बघाल इथं आपण सेफ्टी गेट केलेला आहे. हा सेफ्टी गेट आहे आपला. त्यानंतर याच्या बाजूला तो पॅनेलिंग केलेला आहे आणि वरच्या बाजूला आपण पूर्ण टॉप सिलिंग दिलेली आहे. अगेन ही जी जाळी आहे आपली, ही पूर्ण आपण WPC मध्ये बनवली आहे, 12 mm थिकनेसमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण LED लाईट्स दिलेले आहे. ही लेझर जाळी आहे, ही पूर्ण MS मध्ये आहे आणि ह्याला आपण पूर्ण अँटिक कोटिंग करून घेतलेलं आहे. हे ॲज पर रिक्वायरमेंट आपण लेझरवरती कटिंग करून घेतो. इथं तुम्ही हँडल जर बघाल तर हँडल्स आपण हे सगळे प्रीमियम क्वालिटीचे आपण इथे यूज केलेले आहे. त्यानंतर इथे जे लॉक आहे, लॉक हा आपण हेवी ड्युटी यूज केलेला आहे युरोपा कंपनीचं. तर आता आपण आता टूर घेऊया लिव्हिंग रूमचं. या बरं, आता आपण आलो आहे लिव्हिंग रूममध्ये. लिव्हिंग रूममध्ये आपण इथे एक पार्टिशन घेतलेलं आहे. हा जो पार्टिशन आहे हा पूर्ण 9 फीट्स हाईटमध्ये आहे. 9 फीट्स बाय हा पूर्ण 4 फीट्समध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये पूर्ण वर्टिकल आपण इथं स्टॅप्स घेतलेत. त्यानंतर आपण इथं नंबर ऑफ बॉक्सेस घेतलेत. बॉक्सेसमध्ये तुम्ही काही सोव्हिनियर आयटम्स वगैरे ठेवू शकताय. त्यानंतर इथे वरती तुम्हाला एक टेबल टॉप मिळतो आहे. ह्या टेबल टॉपवरती तुम्ही तुमचे आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवू शकताय. हा जो खालचा जो कॅबिनेट आहे, हा कॅबिनेट आपण 60 आणि 40 ह्या रेशोमध्ये आपण ह्याला डिवाइड केलेला आहे. तर वरचा जो कॅबिनेट आहे हा 40% तुम्हाला ओपनिंग भेटतं आहे आणि हा जो खालचा जो बेस कॅबिनेट जो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला 60% ओपनिंग भेटतं आहे. तर ह्या दोन्हीमध्ये तुमचे काही मुलांचे स्कूल बॅग्स आहेत किंवा ऑफिस बॅग आहे किंवा बाकीचं जे काही तुमचं बुक्स वगैरे आहे ते आरामात तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. तर ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर इथं आपण एक सोफा कम बेड दिलेला आहे. हा जो सोफा कम बेड जो आहे ह्याची जी लेंथ आहे ही 6.5 फूट लेंथमध्ये आहे आणि इथे एक लाउंचर दिलेला आहे. हा लाउंचर जो आहे हा 5.5 फूट ह्याची लेंथ आहे. तर हा आपला सोफा कम बेड आहे आणि हे जे लाउंजर आहे लाउंजरमध्ये आपण इथं स्टोरेज दिलेलं आहे. इथं खाली ह्याला एक स्ट्रॅप असतो. हे स्ट्रॅप तुम्ही जर ओपन केलं, ह्याला खेचलं तर हा पूर्ण ह्याला एक हायड्रॉलिक सिस्टम दिलं आहे आत मेकॅनिझम. ह्याचा जो टॉप आहे लाउंजरचा हा पूर्ण ओपन होतो. आत तुम्हाला बऱ्यापैकी एक स्टोरेज भेटतं आहे. त्या स्टोरेजमध्ये म्हणजे 5.5 फुटी बाय 2 फुटी हा तुम्हाला स्टोरेज भेटतो आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचे पिलोज आहेत किंवा बाकीचे ब्लँकेट्स वगैरे किंवा रजई वगैरे आरामात तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकताय. पुश करायचं आहे तर पूर्ण एक फ्लॅट सरफेस तुम्हाला भेटतं आहे. तुमचं यूज झालं आहे त्यानंतर फक्त याला वरती खेचा, हा आरामात आत जाऊन हा पार्क होतो. आता ही बॅकसाईडची जी वॉल आहे इथे आपण पूर्ण PVC मोल्डिंग्स आपण यूज केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण दोन्ही बाजूला त्याच्यामध्ये लाईट्स लावलेले आहेत. ह्या बाजूला तुम्ही जर बघाल तर इथं आपला देवारा आहे. अगेन हा जो देवारा आहे हा 7 फूट आहे हाईटमध्ये आणि विड्थमध्ये 2 फूट आहे. बॅक साईडला आपण पूर्ण लेझर जाळी दिलेली आहे, त्याच्यामध्ये लाईट्स आहे. दोन्ही LH आणि RH साईडला पण आपण लेझर जाळी दिली आहे. पहिला आपला जो आहे हा तर तुम्हाला पॅड भेटतो. पूजा करायच्या वेळेस जे काही सामान वगैरे आहे तुम्ही आरामात ह्याच्यावरती साहित्य मांडू शकताय. त्यानंतर तुम्हाला इथे ड्रॉ भेटतं आहे. आपल्या घरी कोण वयस्कर आहे, त्यांना पायाचा त्रास आहे, तर आरामात याच्यावरती बसून पूजा करू शकता. तुमची पूजा झाली त्यानंतर तुम्ही याला पार्क करू शकता आणि 150-200 kg आरामात हा वजन घेतो आणि एकदम युजर फ्रेंडली आहे. खाली आपण ह्याला 1 इंचाचे आपण ह्याला ट्रॅक्स दिलेले आहेत, व्हील्स दिलेले आहेत, कॅस्टर व्हील्स. तर एकदम स्मूथ ऑपरेट होतो आणि ह्या दोघांच्या मध्ये जी तर स्पेस आहे ह्या स्पेसमध्ये अगेन आपण इथे एक स्टोरेज दिलेलं आहे. याच्यामध्ये बाकीचं तुमचं जे काही सामान आहे तुम्ही आरामात ठेवू शकताय. सगळीकडे ऑटो हिंजेसचा यूज केलेला आहे. आता ह्या बाजूला जर तुम्ही बघाल, कॅमेरामध्ये तुम्ही थोडंसं मागे जाऊन बघा, फ्रेममध्ये बसते तुमच्या, ठीक आहे. आता इथे आपण एक शोकेस दिलेला आहे. त्या ह्याच्यामध्ये अगेन तुमचे शो आयटम्स वगैरे तुम्ही मांडू शकताय. बॅक साईडला आपण मार्बलची थीम घेतलेली आहे आणि ह्या बाजूला जे आहे ह्या बाजूला सगळे आपण लोवर्स घेतलेले आहे. अगेन हे जे लोवर्स आहेत आता हे चारकोल नाही आहेत, हे अगेन आपण WPCचे आपण लोवर्स इथे यूज केलेलं आहे. खाली तुम्हाला ड्रॉवर दिसेल इथे TV युनिटचा. अगेन हे सगळे हँडललेस आहेत. सगळ्याला गोदरेजचे चॅनल्स आपण यूज केलेले आहेत. आता हा जो आहे हा आपला डायनिंग एरिया आहे. अगेन डायनिंग एरियामध्ये ही जी वॉल आहे आपली, ही वॉल आपली वेकंट होती. तर मग ह्या बाजूला आम्ही काय केलं, आम्ही इथे मोल्डिंग्स ॲड केलेले आहेत. ठीक आहे. आता आपण किचनमध्ये आलेलो आहे. हे पूर्ण आपण ॲक्रेलिकमध्ये किचन केलेलं आहे. वरचं जे लॉफ्ट आहे, लॉफ्ट आपण ग्लॉसी लॅमिनेट्स यूज केलेले आहेत आणि आपले हे जे क्रॉकरी आहेत आणि खालचे जे टँडम फेसिंग आहेत हे इथे आपण ॲक्रेलिक यूज केलेलं आहे. आता इथे तुम्ही बघाल तर इथे आपले प्रोफाईल शटरचा अगेन आपण इथे यूज केलेला आहे. हे दोन्ही साईडला आपण प्रोफाईल शटर्स इथे दिलेले आहेत.
अगेन हे सगळे ऑटो क्लोज आहे. ह्याच्यामध्ये आपण ब्लॅक टिंटेड ग्लासचा यूज केलेला आहे आणि हे सगळे जे ग्लास आहे हे सगळे सेंट गोबेनचे ग्लास इथे यूज केलेले आहेत आणि पूर्ण मॅट ब्लॅक फ्रेम आपण यूज केलेली आहे, कारण का इथे जी हँडलची जी सगळी थीम आहे ते आपण पूर्ण ब्लॅक ही निवडलेली आहे. अगेन खाली आपण एक बॉटलसाठी एक पॉकेट दिलेलं आहे, ओपन शेल्फ दिलेला आहे. हे दोन्ही LH आणि RH तुम्ही पॉकेट्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बॉटल्स वगैरे जे काय तुमचे स्पाइस जार्स वगैरे जे काही तुम्ही आरामात ह्याच्यामध्ये ठेवू शकताय. त्यानंतर इथं आपली चिमणी आहे. ही चिमणी ही जी आहे ही 90 सेंटीमीटर इथं यूज केली, कारण त्यांची थोडी मोठी फॅमिली आहे त्याच्यामुळे 90 सेंटीमीटरची इथं चिमणी आम्ही यूज केलेली आहे. तर इथं तुम्ही बघाल तर इथं आपण टँडम दिलेले आहेत. हा 4 इंचेस आहे, 6 इंचेस आहे, 8 इंचेस आहे आणि अगेन ह्या बाजूला 8-8 इंचाचे 2 आहे. तर पहिलं जे आहे हे आपलं सगळं कटलरीसाठी आहे. सेकंड जो हा ड्रॉवर आहे हा ड्रॉवर आपला स्मॉल डिशसाठी आहे. लास्टचा जो ड्रॉवर आहे हे जे आपले थाळे असतात जेवायची जे ताट आहेत त्याच्यासाठी, आणि हे जे 2 ड्रॉ आहेत हे 8-8 इंचाचे आहेत. ह्याच्यामध्ये तुमचे बॉल्स कढई वगैरे तुम्ही आरामात ठेवू शकताय. त्यानंतर इथे जे आहे इथे अगेन आपण एक बॉटल पुल आउट दिलेला आहे. आता ह्याच्या अपोजिट साईडला जर तुम्ही इथं बघितलं तर इथं आपण एक मायक्रोवेव्हसाठी आपण इथं एक ऑप्शन दिलेला आहे. कॅमेरामॅन बसतंय का फ्रेममध्ये? बरं, इथे आपण मायक्रोवेव्हसाठी एक ऑप्शन दिलेला आहे. आत अगेन आपण तिथे एक कनेक्शनसाठी बोर्ड दिलेला आहे. वरती ते क्रॉकरीसाठी अगेन वरती आपण एक कॅबिनेट दिला आहे. अगेन त्याला प्रोफाईल शटरचा आपण इथे यूज केलेला आहे. खाली इथे एक प्रोफाईल शटरसाठी आपण एक ऑप्शन दिलेला आहे. त्यामध्ये नंतर ह्याच्यात एक स्लायडर दिलेला आहे आपण इथे खाली. आता मला माहीत नाही तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय का नाही, पण इथे एक स्लायडर दिलेला आपण बेस. मिक्सर ठेवल्यानंतर मग तुम्ही स्लायडर बाहेर खेचू शकताय. तुमचं काम झालं की परत हा तुम्ही स्लायडिंग करू शकताय. अगेन तुमचा हा प्रोफाईल शटर आला. मध्ये इथे परत आपण नंबर ऑफ डोर्स दिलेला आहे. ह्याच्यामध्ये जे काही भांडी वगैरे आहेत, छोटे डबे वगैरे आहेत ते आरामात तुम्ही ह्याच्यामध्ये मांडू शकताय. ह्या बाजूला आता आपण इथे एक रोलिंग शटर दिलेला आहे PVC. ह्याच्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकताय. तुमचं छोटं मिक्सी आहे किंवा बाकी तुमचं एखादा OTG झालं किंवा तुमची भांडी वगैरे झाले, वॉटेवर जसं तुमची रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंगली तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचं सामान वगैरे ठेवू शकताय. एक कॅबिनेट दिलेलं आहे. इथे वॉशिंग मशीन येणार आहे आणि ह्या बाजूला जे आहे इथे डिशवॉशर येणार आहे. तर त्याचे बाकीचे साबणाचे वडी वगैरे, एरियल वगैरे ते ठेवण्यासाठी इथे आपण कॅबिनेट दिलेलं आहे. बरं, आता आपण आलेलं किड्स रूममध्ये. तर मागे तुम्ही बघू शकता हे आपलं वॉर्डरोब आहे. हाईट आहे ही 7 फीट आणि विड्थ आहे 7 फीट आणि वरचा जो लॉफ्ट आहे हा 10 बाय 2 फुटाचा हा लॉफ्ट आहे. आता ह्या वॉर्डरोबमध्ये काय, ह्या वॉर्डरोबमध्ये थोडंसं आपण वेगळं केलेलं आहे. वेगळं म्हणजे काय की आता ह्याच्यामध्ये 2 ट्रॅक दिलेले आहेत आपण. तर हा डबल डोअर इथं आले. त्याच्यानंतर ह्याच्या मागे तुम्ही बघाल तर इथे अगेन आपण एक हिडन डोअर दिलेला आहे. ह्या हिडन डोअरमध्ये आपण इथं मिरर दिलेला आहे. तर हा जो मिररचा डोअर आहे हा टू अँड फ्रो होतो. तुम्ही राईट हँड साईडला घ्या किंवा तुम्ही लेफ्ट हँड साईडला घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं बाजूला बघाल तर इथे आपण एक स्लायडर दिलेला आहे. स्लायडर द्यायचं कारण हे की जे डेलीवेअरचे जे कपडे आहेत ते आरामात तुम्ही इथे ठेवू शकताय वरती आणि खाली. त्याच्यासाठी आपण ऑप्शन दिलेला आहे. आणि मधला हा जो कप्पा आहे हे कॉस्मेटिकसाठी दिलेला आहे, कारण का इथे आपल्याला मिरर आलेला आहे. मिरर तर तुम्ही टू अँड फ्रो कुठेही करू शकताय, पण मग कॉस्मेटिक्स ठेवणार कुठं, तर कॉस्मेटिक्ससाठी आपण इथे ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यानंतर ह्याचे आतले जर तुम्ही कप्पे बघाल तर हे सगळं कस्टमायझेशन केलेलं आहे. ज्याची क्लायंटची रिक्वायरमेंट आहे त्या अकॉर्डिंगली आपण हे कप्पे वगैरे त्यांना मांडून देतो. त्यानंतर इथं आपण डेस्क घेतलेला आहे आणि आत आपण एक बुक शेल्फ इथे दिलेला आहे. आता आपण आलो आहे मास्टर रूममध्ये. हे मास्टर रूममध्ये आता तुम्ही इथं बघाल माझ्या बॅक साईडला तर इथं वॉर्डरोब आहे. अगेन ह्या वॉर्डरोबची जी साईज आहे ही 7 फीट्स बाय 7 फीट्स आहे आणि हे जे लॉफ्ट आहे हे 10 फीट बाय 2 फीट्स आहे. दोन्ही स्लायडिंग घेतलेले आहे आपण. अगेन ह्याच्यामध्ये जे काही कंपार्टमेंट्स वगैरे आहेत ते क्लायंटच्या हिशोबाने आपण इथे कस्टमायझेशन केलेलं आहे. खाली एक छोटासा आपण एक सिक्रेट एक लॉकर दिलेला आहे. ह्याच्यामध्ये मिरर नाही घेतला आहे, कारण का इथे आपण सेपरेट ड्रेसिंग दिलेलं आहे. त्यामुळे हा फक्त आपला 2 ट्रॅक आहे. इथे आपण एक सिंपल पॅटर्न दिलेला आहे आणि हा जो ब्राऊन शेडमध्ये येतो किंवा जो तुम्हाला आता माहीत नाही कॅमेरामध्ये कसं दिसतोय. आता हा इथे आपण डार्क मरून कलरमध्ये आणि लाईट पिंक कलर आपण इथं निवडलेला आहे. तर हे सगळं लोअर्समध्ये आपण इथं लॅमिनेट घेतलेलं आहे. वरच्या बाजूला सगळे हायड्रोलिक आपण लॉफ्ट दिलेले आहे. आणि आता ह्याच्या बाजूला जर तुम्ही बघाल तर इथे आपण डेलीवेअरचे कपडे ठेवण्यासाठी आपण इथे एक सेपरेट बॉक्स दिलेला आहे. जसं आता किड्समध्ये आपण स्लायडर दिलेला होता, कारण का तिथं तो ऑप्शन होता. आता ह्या बाजूला आता स्लायडरसाठी इथं जागा नाही आहे.
स्लायडरसाठी आता इथे अडचण होईल, त्यासाठी आपण इथे एक 10 इंचाचा आपण इथे एक बॉक्स दिलेला आहे आणि त्याला एक ओपनेबल डोर आपण इथं दिला आहे. हा जो डोर आहे हा अगेन आपण प्रोफाईल शटरमध्ये घेतलेला आहे, ब्लॅक टिंटेड ग्लासमध्ये, आणि ह्याला आपण डिवाइड केलं आहे वरती आणि खाली, आणि मध्ये एक आपलं सपोर्टसाठी आपण इथे एक मध्ये एक फळी दिलेली आहे त्याला. आता तुम्ही इथं बघाल तर बेड साईडला आपण इथे एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये 2 ड्रॉ दिले आहेत. अगेन इथं WPCचे आपण इथं लोवर्स यूज केलेत. त्यानंतर बॅक साईडला इथं कुशन आलेला आहे. हा किंग साईज बेड आहे, 6 बाय 6.5चा हा बेड आहे, हायड्रोलिक बेड आहे. ह्याच्यामध्ये सगळे हेटिकचे आपण मेकॅनिझम्स यूज केलेले आहे, युजर फ्रेंडली आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये पण 2 कंपार्टमेंट्स आपण इथं दिलेले आहे, तर तुमचं जे काही सामान वगैरे आहे तुम्ही आरामात ह्याच्यामध्ये ठेवू शकता. कॅमेरामॅन तुम्ही थोडंसं तिथं या. तर ह्या बाजूला तुम्ही बघाल तर आपण इथे एक पफी दिलेली आहे आणि इथं आपण ड्रेसिंग दिलेलं आहे. ड्रेसिंगमध्ये अगेन आपण इथे एक प्रोफाईल शटर घेतलेलं आहे विथ मिरर. बॅक साईडला इकडे सगळे आपण कंपार्टमेंट दिलेले आहेत कॉस्मेटिक्स वगैरे ठेवण्यासाठी. त्याच्या खाली तुम्ही इथं बघाल तर इथे आपण 2 ड्रॉज दिलेले आहेत, ड्रायर्स आहेत किंवा बाकीचे जे काही गोष्टी आहेत तुम्ही आरामात ठेवू शकता. इथं पफी आहे, ही पफी थोडीशी आपण मोठी घेतलेली आहे, ही 1.5 फूट बाय 1.5 फूटची पफी आहे. आरामात तुम्ही इथं बसून ह्याच्यावरती मेकअप करायची वेळेस तुम्ही ह्याला यूज करू शकता. आणि ह्या बाजूला जर तुम्ही इथं बघाल तर ह्या बाजूला आपण इथे एक टेबल दिलेला आहे ब्रॅकेटवरती. हा 1.5 फूट बाय 2.5 फूटचा हा टेबल टॉप आहे, हा ब्रॅकेटवरती आहे फोल्डिंगवरती. आणि हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट एक अप्रॉक्स 80-90 kgs ऑफ वेट घेतो. म्हणजे इथं बसून तुम्ही तुमचं काय काम वगैरे आहे तुम्ही करू शकता. आणि ॲज अन युनिव्हर्सल टेबल तुम्ही याला यूज करू शकताय, स्नॅक्स वगैरेसाठी पण तुम्ही याला यूज करू शकताय. अशा तऱ्हेने आपली ही टूर कंप्लीट झालेली आहे. तर तुमचं प्रेम जे आहे आमच्या चॅनलबरोबर आमच्याबरोबर असंच असू द्या. धन्यवाद.